श्री स्वामी समर्थ. नमस्ते सर्वांना. तर पहा, सकाळी सकाळी आज नाश्त्याची नाही तर स्वयंपाकाचीच तयारी करते. म्हटलं आज पटकन स्वयंपाक वगैरे करून घ्यावा. आज काही नाश्ता वगैरे बनवणार नव्हते. तर पहा, आज छान मेथीची भाजी बनवणार आहे. कालच मार्केटमधनं मेथीची भाजी आणली होती. तर मेथीची भाजी एवढी महाग आहे, पण बरेच दिवस झाले खाल्ली नव्हते, त्याच्यामुळं म्हटलं छान मेथीची भाजीच बनवावी. तर पहा, आज मेथीची भाजी बनवते. आणि काल घरी पनीर बनवलं होतं, कारण की आता बाहेरून पनीर आणायचं म्हटलं की भीतीच वाटते. त्याच्यामुळे काल 1 लिटर दूध होतं, तेच घरात लिंबू टाकून त्याला फाडलं आणि त्याचंच पनीर वगैरे बनवलं. तर छान आज मुलांच्या टिफिनसाठी पनीरची भुर्जी बनवणार होते आणि आमच्यासाठी दुपारी जेवणासाठी मेथीची भाजी वगैरे बनवणार होते. तर म्हटलं आधी पनीरची भुर्जी वगैरे बनवावी, म्हणजे मग मुलांचा डब्बा तयार झाला की काही टेन्शन राहत नाही. तर छान पनीरची भुर्जी वगैरे बनवली आणि पनीरची भुर्जी झाल्यानंतर लगेच मेथीची भाजी वगैरे शिजायला टाकली. आणि त्याच्यासोबत आज म्हटलं जरा डाळ भात वगैरे बनवावा. तर पटकन पनीरची भुर्जी केली आणि मेथीची भाजी शिजायला टाकून लगेच चपात्या वगैरे लाटण्यासाठी घेतल्या. सगळा स्वयंपाक वगैरे करून घेतला, मुलांचे टिफिन वगैरे भरले आणि नंतर म्हटलं आपली देवपूजा करावी, कारण की आता सकाळ सकाळी देवपूजा करायला टाईमच भेटत नाही. सगळा स्वयंपाक वगैरे करावा लागतो आणि नंतर मग देवपूजा करावी लागते, कारण की देवपूजेच्या नादी लागलं की स्वयंपाक वगैरे राहतोय. नंतर दुपारी म्हटलं की जरा बाहेर वगैरे जाऊन यावं. तर दुपारी थोडीशी बाहेर वगैरे केली. थोडंफार सामान आणायचं होतं, तर दुपारी बाहेर जाऊन थोडंफार सामान वगैरे आणलं. बाजारातनं आल्यानंतर म्हटलं संध्याकाळच्या स्वयंपाकाची तयारी करायला हवी. तर आज चिकन खाऊशी वाटलं होतं, तर येताना छान चिकन वगैरे आणलं आणि म्हटलं छान चिकनचा खरडा वगैरे बनवावं. तर चिकनची पातळ भाजी वगैरे काही बनवत नाही, कारण की आम्हाला चिकनचा खरडाच आवडतं. तर छान चिकनचा खरडा वगैरे करण्यासाठी चिकन शिजायला ठेवलं आणि एका गॅसवरती भात वगैरे शिजायला ठेवला. आणि छान चिकनचे मऊ पीस होते, त्याच्यामध्ये थोडासा कॉर्नफ्लावर आणि मैदा वगैरे काढून त्याची छान क्रिप्सी चिकन तळून वगैरे घेतलं. तोपर्यंत छान चिकनचा खरडा वगैरे झाला आणि नंतर मग म्हटलं पटकन जेवण वगैरे करावं. तर पिल्लू आमचा अभ्यास वगैरे केला आणि नंतर मग TV वगैरे पाहत बसलं. तर आमची गुड्डा दिदी शाळेतनं येऊन रोजच दमते, त्याच्यामुळे आली की ती जेवण करते आणि लगेचच झोपते. नंतर संध्याकाळी जेवण वगैरे झालं. म्हटलं बरेच दिवस झाले टेरेसला वगैरे गेले नाही, तर आज म्हटलं जरा टेरेसला वगैरे जाऊन थंडगार हवा वगैरे घ्यावी. तर आज 4 वाजताच आमच्या इकडे पाऊस झाला, त्यामुळे वातावरण एकदम थंडगार झालं होतं. म्हटलं जरा टेरेसला वगैरे जावं आणि छान थंडगार हवा वगैरे घ्यावी. टेरेसला फेऱ्या मारायला गेले, तर आमच्या शेजारच्या मावशी आधीच जेवण वगैरे करून टेरेसला फेऱ्या वगैरे मारत होत्या. मग त्यांच्यासोबत गप्पा मारता मारता 2-3 चकरा वगैरे मारल्या आणि नंतर खाली आली, कारण की उद्या पुन्हा शाळा आहे, त्याच्यामुळे लवकर उठावं लागते. आणि कचऱ्याची गाडी तर आमच्या इकडे 6 वाजताच येते, त्याच्यामुळे त्या कचऱ्याच्या गाडीच्या भीतीने लवकरच सकाळी उठावं लागतंय.